हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना आणि मार्च महिन्याचे आणि एप्रिल महिन्याचे पैसे ज्यांना मिळाले नाही त्यांना कधी मिळणार? मार्च आणि एप्रिल महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे पैसे अजूनही तुमच्या खात्यात आले नाहीत का? सरकारकडून मोठी अपडेट समोर येत आहे। काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, तर काहींचे पैसे अजून का अडकले आहेत? तुमच्या खात्यात पैसे कधी येणार? कोणत्या महिलांना मिळणार? 3,000 रुपये आणि जर पैसे आले नसतील तर काय करायचं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्येच एक महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते। नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। महाराष्ट्रातील सरकारी योजना, राजकारण, शेती अपडेट, लाडकी बहीण योजना आणि महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन पण दाबा, कारण इथे तुम्हाला रोज ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट मिळतात। मित्रांनो, राज्यातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। कारण मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले असले तरी अजूनही हजारो महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत। हा प्रश्न अनेक जणी विचारत आहेत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर माहिती पाहणार आहोत। मार्च आणि एप्रिलचे पैसे नेमके कधी मिळू शकतात? कोणत्या महिलांचे पैसे अडकलेले आहेत? सरकारकडून कोणते संकेत मिळत आहेत? पैसे न आल्याची कोणती काळजी घ्यावी? बँकेत जाऊन काय तपासावे? मोबाईलवरून स्टेटस कसे तपासायचे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला तुमचे थकीत पैसे मिळू शकतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्वांच्या खात्यात एकाच दिवशी जमा होत नाही। अनेकदा सरकारकडून टप्प्याटप्प्याने पैसे पाठविले जातात। काही जिल्ह्यांमध्ये लवकर जमा होतात तर काही ठिकाणी तांत्रिक कारणामुळे थोडा उशीर होतो। त्यामुळे ज्यांच्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही। आता प्रश्न येतो की पैसे अडकतात तरी कसे? तर मित्रांनो, यामागे काही महत्त्वाचे कारणे सांगितलेले जात आहेत। जसे की पहिलं कारण म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे। दुसरं कारण म्हणजे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सेवा सुरू नसणे। तिसरं कारण ई-केवायसी पूर्ण नसणे। चौथं कारण अर्ज पडताळणीमध्ये असणे। काही वेळा नाव, जन्मतारीख किंवा बँक खात्याची माहिती जुळत नसल्याने देखील पैसे थांबू शकतात। म्हणून जर तुम्हाला अजून पैसे मिळालेले नाहीत तर सर्वप्रथम तुमच्या जवळच्या बँकेत जा आणि खाते आधारशी लिंक आहे का ते तपासा। डीबीटी सुरू आहे का हे विचारा। तसेच मोबाईल नंबर अपडेट आहे का ते देखील तपासा, कारण काही वेळा OTP किंवा माहिती अपडेट नसल्यामुळे अडचणी येतात। अनेक महिलांनी कमेंटमध्ये विचारलं आहे की आम्हाला मार्च आणि एप्रिलचे पैसे मिळालेले नाहीत, आता मे किंवा पुढच्या हप्त्या सोबत येतील का? मित्रांनो, विविध ठिकाणाहून अशी माहिती समोर येत आहे की काही पात्र महिलांना थकीत हप्ते एकत्र जमा होऊ शकतात। म्हणजेच 2 महिन्यांचे पैसे एकाच वेळी खात्यात येण्याची शक्यता असू शकते। मात्र हे लाभार्थ्यांच्या पडताळणी आणि मंजुरीवर अवलंबून असते। आता एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे। सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा फिरत असतात। काही जण म्हणतात योजना बंद झाली, काही म्हणतात पैसे येणार नाहीत। पण अशा कोणत्याही अफवांवर लगेच विश्वास ठेवू नका। नेहमी अधिकृत माहिती तपासा किंवा सरकारी अपडेटची वाट पहा। मित्रांनो, आता नेमकं एक मुद्दा समजून घ्या। मार्च आणि एप्रिलचे पैसे कोणाला मिळाले? अनेक महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिलचे पैसे जमा झाल्याचे सांगितले जात आहे। काहींना 2 हप्ते एकत्र मिळण्याची माहिती समोर येत आहेत, मात्र सर्वांचा एकाच वेळी पैसे आले नाहीत। ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी काय करावं? बँक खात्याशी आधार लिंक आहे का ते तपासा। डीबीटी सुरू आहे का ते तपासा। अर्ज मंजूर आहे का ते तपासा। ई-केवायसी पूर्ण आहे का हे पहा। बँक खात्यातील नाव आणि आधारवरील नाव जुळते का हे तपासा। पैसे कधी मिळू शकतात? जर तुमचे सर्व कागदपत्र व्यवस्थित असतील तर पुढील टप्प्यात पैसे जमा होण्याची शक्यता असते। त्यामुळे नियमित खाते तपासत राहा। मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या खात्यात मार्च आणि एप्रिलचे पैसे आले का? जर अजून आले नसतील तर किती रुपये आले? आणि अजून आले असतील तर किती रुपये आले? आणि नाही आले असतील तर कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहता तेही सांगा। आता आपण जिल्हानिहाय परिस्थिती, महिलांचे अनुभव, बँक संबंधित अडचणी, पडताळणी प्रक्रिया, वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि पुढील हप्त्याबाबतची शक्यता सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, ही होती लाडकी बहीण योजनेबाबतची मोठी अपडेट। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।